राम राम जय खानदेश। आणि आज मी एक नवीन देश मिळाले आणि त्या देशाचं नाव आहे डोमिनिकन रिपब्लिक। आणि ज्या जागेवर मी आता उभा आहे तर त्या जागेचं नाव आहे अंबरकोवे। तर आज आपण अंबरकोवे हे शहर फिरणार आहे, तर चला। सायकल ना रिक्षा आहेत आणि त्यानावरच लोक हे शहर फिरतात की म्हणजे एकदम साधारण तेच सगळं काही ठेल आहे, तुम्ही देखू शकता। म्हणजे रिक्षा स्टॉप आहे आणि इकडून मधमा जावाना एंट्रन्स आहे, तर तुम्ही देखू शकता सुंदर अशी जागा आहे आणि इकडे तेच लिहिलेले अंबरकोवे जे की या शहरनं नाव आहे। आणि इकडे जर तुम्ही देखशात तर दोन मोठ्या मोठ्या शिप लागेल्या आहेत, एक कार्निवल आहे आणि तिकडे प्रिन्सेस आहे जिकडे मी काम करस। म्हणाला बराच मित्र कार्निवल मा बी आहेत की म्हणजे गैऱ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या शिपना आणि एकदम सुंदर असा समुद्र इकडे तुम्हाला देखायला भेटेल। टर्मिनलला बाहेर निघाल्यानंतर तुम्ही इकडनं दृश्य देखू शकता की म्हणजे एकदम ऊन सावलीनं वातावरण आहे आणि इकडे तुम्ही म्हणजे देखू शकता छोटा छोटा ठेला इकडे लागेल आहेत की ज्या की मॉकटेल कॉकटेल किंवा आईस्क्रीम वगैरे तेच ना गाड्या आहेत। आणि तिकडेच त्या लोक म्हणजे ओशन वर्ल्ड मनीसन वगैरे तेच ना वेगवेगळ्या हाई आहेत की म्हणजे त्या तिकडून ट्रॅव्हल टुरिझम ना तिकीट वगैरे सेल करतात। आणि इकडे मोठंच पार्क आहे आणि तुम्ही देखू शकता की सुंदर अशी जागा आहे। तर आपण आता इकडे जाऊत काय काय नाही पुढे ते देखू, तर चला या पार्क मा आता आपण जाऊत आणि देखू तिकडे की म्हणजे एकदम सुंदर अशी जागा आहे। सगळं काही नैसर्गिक आहे की इकडे मासा वगैरे तुम्ही देखू शकता, जसं की दुसऱ्या बाजूला पण आहेत की म्हणजे एकदम नैसर्गिक आहे सगळं काही ठेले ते सगळ्या देखासारख्या गोष्टी आहेत। आणि इकडे देखा तुम्ही एकदम सुंदर अशी जागा आहे, वेगळा दगड येतो जर तुम्ही इकडे देखशात तर वाव। आणि एकदम नैसर्गिक आहे सगळं काही इकडे। छोटासा असा पार्क आहे आणि त्यानावर या धबधबा वगैरे जास्त अट्रॅक्टिव्ह वाटी राहणार। आणि तुम्ही जर इकडे देखशात तर एकदम सुंदर असा तेचने रस्ता करेल की म्हणजे एकदम छोटा पूल बनायले आणि त्या पूलना खाली या मासा आहेत की म्हणजे या मासासाठीच तेच नाही छोटासा पूल बनायले, नाही तर गरज पण नव्हती। पण या लाल कलरना मासा म्हणजे गैरा जास्त सुंदर इकडे दिसराना तुम्ही देखू शकता की म्हणजे इथला वर येत त्या की तुम्ही हातवर काढले शात आणि त्या विचारा म्हणजे पयात बिनी की म्हणजे इथला शांत मासा आहेत। आणि हाऊस तो छोटासा पार्क आहे जो इकडे चालू आहे ना आणि इकडे संपी जायले की म्हणजे मी इकडून गो आणि इकडे परत झाले। आणि आता आपण जाणार आहे तिकडे शहर मा, तर चला। तर या शहर ना सुरुवातल्या सगळ्या शॉपच माल दिखी राहणार की म्हणजे जिकडे आपण नॉर्मल शॉपिंग करू शकतात की म्हणजे कपडा वगैरे काहीतरी इकडनं ओळखीच्या गोष्टी गेले त्या सोविनियर वगैरे म्हणतात, तर सगळं तेच आहे की म्हणजे ना दोन्ही बाजूले शॉपच आहेत जर तुम्ही देखशात तर। आणि मागे टर्मिनल आहे जिकडून मी आता येले। आणि जर तुम्ही इकडे देखशात जो वरला ध्वज येतोय डोमिनिकन रिपब्लिक जो की उद्देश आहे आणि जो पुढला आहे तो आमनावाला प्रिन्सेस कंपनी ना आणि त्यांना शेजार ना कार्निवल ना ज्या की 2 जहाज लागेल तुमले मी दावात। छोटासा मार्केट मा मी फिरानो तुम्ही देखू शकता की म्हणजे एकदम छोटा छोटा स्टॉलेस नाही लायलेत की कपडाच ना वगैरे आणि सगळं काही म्हणजे आपण इकडे नॉर्मल शॉपिंग आपण करू शकतो। तर सुंदर अशी जागा आहे आणि इकडे देखा की म्हणजे आर्ट आहे लोकसकडे सगळ्या गोष्टीच ना की जर तुम्ही देखशात तर इकडे बाबा म्हणजे काचले मेल्ट करानात आणि जीप आपली डिझाईन पाहिजे ती बनाय राहणार तुम्ही देखू शकता तिकडे की म्हणजे एक कला आहे या लोकसकडे। आणि बाबांनी एवढं सगळं काही इकडे बनायले की मी तुमले थोडसा मा दावत काही सगळं काचना बाबांनी तेच ना हातवर बनायले। काका टॅलेंटेड आहे गैरा की म्हणजे लिटरली आपलं नाव काका बनायचं हातवर की तुम्ही देखू शकता। बाहेर तुम्ही देखा की इकडे फाउंटन वगैरे आहेत आणि म्हणजे बस स्टॉप टाईप तेचने बनायले, पण तिकडे लिहिले अंबरकोवे की जे की या शहरनं नाव आहे आणि खाली लिहिले डोमिनिकन रिपब्लिक के ही शहर या देश मा आहे वा। आणि सुंदर अशी जागा, खरंच जागा सुंदर आहे आणि तुम्ही देखू शकता की सगळं शोनं वगैरे करेल। आणि तिकडे पुढे सेलिब्रेशन कार्निवल उभी आहे तुमले दुसरा नेशन शिप इकडूनच की म्हणजे सगळं काही जवळपासच आहे। कॅरेबियनना जिथला बी देश आहेत तर त्या देशच जर फक्त सुंदरता अशी ना ती म्हणजे तेच ना निसर्ग आणि तेच ना निळा समुद्र, बाकी तेच नाकडे ना पैसा येत ना काही आहे की म्हणजे त्या देश आहेत की त्या फक्त ट्रॅव्हल आणि टुरिझमवर तेच ना चालवतच की म्हणजे त्या लोक असा गैरा रिच नाही आहेत पण सुंदरता गैरी जास्त आहे त्याच नाकडे। आणि सगळा लोक ती सुंदरता देखासाठी तिकडे येतच म्हणजे अमेरिका वगैरे ह्या देश गैरा जास्त श्रीमंत आहेत तरी बी त्या लोक सुट्टीसले कॅरेबियन मध्ये येतच। कॅरेबियन म्हणजे मेक्सिको घ्या जवळपास ज्या बी मी कंट्री जाते फिरानो ना त्या सगळ्या कॅरेबियन आहेत। आणि इकडे पुढे चालला तर इकडे काहीतरी एकदम सुंदर अशी गोष्ट आहे की म्हणजे मी फिरेसन येले या जागाकडे आणि इकडे तेच लिहिले अंबरकोवे म्हणजे जसं आता सगळ्याकडे चालू आहे ना ट्रेंड की आय लव्ह दिस आय लव्ह दॅट, तर हेच नाही फक्त ते नाव टाकेले अंबरकोवे जे की या शहरनं नाव आहे। आणि काय सुंदर असं वाटरा नाही यार ते नाही एकदम ट्रान्सपरंट आहे सगळं काही आणि त्यांनाच मागे आमनावाला जहाज उभा आहेत सगळा वाव। इकडे रेस्टॉरंट आणि बार आहे तुम्ही देखू शकता की म्हणजे सगळं म्युझिक वगैरे चालू राहत आणि लोक खावा पिवासाठी इकडे बसतात की म्हणजे एकदम सुंदर आहे। आणि त्यांना शेजारले समुद्र आहे जो की एकदम निळा समुद्र आहे आणि तिकडे जवळच बीच वगैरे तुम्हाला देखायला भेटेन की जिकडे लोक एन्जॉय वगैरे करतात स्विमिंग साठी वगैरे येतात। खरंच गैरी सुंदर जागा आहे की म्हणजे वातावरण गैर तगडा आहे इकडनं की तुम्ही देखू शकता की सगळा लोक इकडे म्हणजे एकदम नॉर्मल कपडा सोर फिरतच का बरं की जरा गरम वस
जरा ऊन सावलीनं वातावरण आहे म्हणून फिरानी मजाच काहीतरी वेगळी इकडे. म्हणजे एकदम छोटंसंही शहर आहे की म्हणजे एक राऊंड मारानंतर मला असं वाटलं ना की फिरायला जायला म्हणा आलं, तरी पण काही काही जागा मिस आहेत की जिकडे आपण जायचं देखूत काय आहे काय नाही. म्हणजे मला तुमले धावणं आहे जे बी नवीन येते म्हणजे मला फिरणं चालू राहस, पण मला पुरा टार्गेट आहे की मी खानदेशना लोकसले पुरी दुनिया फिरावस. जे मला दिशी ते मी तुमले धावसू तर चला. ह्या सगळा शॉप वगैरे बार रेस्टॉरंट आहेत आणि जर तुम्ही इकडे देखशात तर म्हणजे जसं आपला गावात दर्जा असणार तसा एक दर्जा आहे. आणि त्या दर्जाना मधमा जर तुम्ही जाशात तर बस स्टॉप येते वर येतेच नाही वॉच टावर सारखं बनायले, पण खाली एक बस स्टॉप आहे की म्हणजे त्यांना राईट साईडले टॅक्सी आहेत आणि त्यांना लेफ्ट साईडले सगळ्या बसेस आहेत. आणि तुम्ही देखू शकता की इकडे सगळा काही शॉप आहेत आणि मधमा झाडं वगैरे एकदम नैसर्गिक तेच नाही शो ठेवले. सुंदर अशी जागा आहे. मी मधमाई झाले तर तिकडे बँड चालू आहे की म्हणजे भाई बाबांच्या एकदम तेच ना स्टाईल मा वाजी राहणार. तुम्ही देखू शकता तिकडे सुंदर म्हणजे एकदम वेगळा बँड वगैरे तेच ना चालू आहे. इकडे मधमा जरा इन्फॉर्मेशन वगैरे तेच नाही लिहिले या शहर बद्दल आणि या देश बद्दल जी मी तुम्हाला थोडसा मत दावस की म्हणजे जी बी ती हिस्ट्री आहे की इकडे डायनासोर वगैरे तेच नाही गैरी रिच हिस्ट्री आहे की म्हणजे पहिले इकडे गैरा जास्त सापडत, पण आता त्या कुठेच नाही सापडणार. तर त्यामुळे त्यांना आला लोड नाही लेवाना. आणि सुंदर अशी म्हणजे जागा आहे आणि सगळा शॉप वगैरे इकडे तुम्हाला देखायला भेटतील. एकदम नॅचरल आहे सगळं काही इकडे. आता चालूच सावली होती आणि आता इथलं ऊन पडरा ना की डायरेक्ट चटका मारा ना की म्हणजे कव काय येतं कव काय. म्हणजे अडे कॅरिबियन मा एकच गोष्ट म्हणी कधी देखी नाही जे की पाऊस की पाणी पडा ना बॉस मला कधीच आढळलं नाही. म्हणजे 2022 पासून मी या देशात फिरानो छोटा छोटा, पण मला पाणी पडताना इकडे कधीच दिसलं नाही. आणि ज्या मोठा मोठा देश आहेत अमेरिका कॅनडा वगैरे तिकडे म्हणजे साला असं ऋतू नावनी गोष्टच नाही. कव बी पाणी पडीन नाही कव बी थंडी वाजीन की म्हणजे वायबार कारोबार आहे तिकडनं. पण इकडे पाणी पडताना मला कधी दिसलं नाही की म्हणजे ना फक्त ऊन सावलीसाठी ज्या देश आहेत त्यामुळे त्या अमेरिकाना वगैरे लोक इकडे येतच फिरासाठी. इकडे बी म्हणजे एक देखासारख्या गोष्टी आहेत की म्हणजे सगळं काही झाडं वळ आहेत इकडे. आणि इकडे तेच नाही अंबर कोवे वगैरे त्या गोष्टी लायले आहेत की म्हणजे सुंदर अशी एक जागा आहे. आणि आपण इकडे थोडं पुढे जायचं देखूत काय काय नाही तिकडे. आणि इकडे पण वरे पार्कमा जावासाठी जी जागा आहे की जो की मी एक राऊंड मारीस आणि निघी गई ना तो पार्क इकडे पुरा आहे. आणि आपण जाऊ ते थोडासा पुढे तुम्ही देखू शकतास की इकडून गर्दी गैरी जास्त हिराणी तर तिकडे जाई देखूत आपण काय काय नाही. आणि इकडे तुम्ही देखा या लोकसनी एक वेगळी दुनिया इकडे बनाय टाकेले की इकडे पूल पार्टी चालू आहे आणि सगळ्या इकडे कपडा काढी सण बसले लिटरली तुम्ही देखू शकता की म्हणजे एक अलग वातावरण येस ना इकडनं. आणि या बार आणि रेस्टॉरंट वालाच पूल खोली दिले आणि तिकडे पूल पार्टी चालू आहे. तर डोमिनिकन रिपब्लिक या देशमधला अंबर कोवे आहे शहर तुमले कसं वाटणं कमेंट करीन नक्की सांगा. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढला व्हिडिओ मग आपण लवकरच भेटू. जय खानदेश.